ज्यासाठी केला होता हट्टहास तीच वेळ आलेली आहे आज. वारकऱ्यांची सेवा चाले तसे बोले असा आमचा दादा. नेतृत्व आणि मार्गदर्शन योग्य आणि खमका असेल की नाही, तुमच्या संघटनेला की नाही कोण नादाला लागत नाही, विषय हार्डच असते. इथं मालिशचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी दाढी कटिंग चालू आहे. तिथं दाढी कटिंग चालू आहे. म्हणजे खूप उत्साहात आणि आनंदाने सगळेजण करला ते. असं नाही की बळजबरीने बोलून आणले. प्रेम आहे हे सगळ्यांचं. चालू झालं बघा वारकऱ्यांची सेवा करणे. तसं बघायला गेलं तर वारकऱ्यांच्यामुळेच आपली संस्कृती टिकून आहे. नाहीतर शिकलेले लोक रामराम म्हणायला सुद्धा लाजतात. वारीत लाखो वारकरी विठुरायांच्या दर्शनासाठी येतात, पण वारकऱ्याकडून विठुराय काय घेतो? जुनी वारकरी म्हणायचे, विठोबाला काय लागतं? फक्त 10 खारका आणि 1 नारळ. 10 खारका म्हणजे हाताची 10 बोटं आणि नारळ म्हणजे 1 डोकं. विठ्ठल मायबाप म्हणत डोकं ठेवलं की बस, झाला पांडुरंग संतुष्ट. भक्ताकडून काही न घेणारा तरी भक्ताची वाट पाहत उभा असणारा पांडुरंग हा जगामध्ये एकमेव देव आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्रभूमी. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे. रामकृष्ण हरी. वारकऱ्यांची सेवा करताना अनुभव असा आला की जुनं गाणं माहिती आहे काय, देव देवाऱ्यात नाही, तोच विषय असतोय. देव या वारकऱ्यांचाच असतोय आणि फक्त तो शोधाचा असतोय. वारकऱ्यांची सेवा हीच माऊली सेवा असे म्हणत सर्वजण पूर्ण भक्तिभावाने आपली सेवा बजावत होते. मित्रांनो, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. कृष्णवंतचा मेळा बघा इथं आणि ही आमची सेवा चालू आहे.